नमस्कार. तर आजचा विषय आहे प्रचित निरूपण, प्रत्यय निरूपण. तर यापूर्वी सुद्धा आपण हा प्रचितीचा विषय घेतला होता 2 वेळा समर्थांनी. कारण समर्थांना माहिती आहे की मनुष्य स्वभाव असा आहे की आपल्या अनुभवाशिवाय आपण खरं मानणार नाही. मला आपले अनुभव कसे असतात तर आपल्या डोळ्यांवर आपला विश्वास असतो किंवा आपण प्रत्यक्ष कानावर ऐकलेलं असेल तर जरा आपला विश्वास असतो, थोडाच असतो, पण ठीक आहे, ऐकलं असलं चांगल्या आपल्या एखाद्या मैत्रिणीकडून, हितचिंतकाकडून तर आपण विश्वास ठेवतो. पण असं काहीतरी विश्वासार्हता पटेल अशी गोष्ट असली तरच आपण करायला मान्य होतो, नाहीतर आपण काही सहजी मान्य होणारी माणसं नाही आहोत. हा आपला मनुष्य स्वभाव लक्षात घेऊन समर्थांना माणसांचा अभ्यास सांगला होता. त्यामुळे त्यांनी आता 3ऱ्यांदा आपल्याला हा प्रत्ययाचा, प्रचितीचा, अनुभवाचा विषय आपल्यापुढे मांडला. मी मुद्दामच दोन्ही वेळा पूर्वी काय झालं त्याची एक आठवण फक्त करून देणार आहे की 10व्या समासात 10व्या दशकात 8वा समास आपला प्रचित निरूपणाचा होता. त्यावेळेला समर्थांनी व्यावहारिक गोष्टी आपल्याला सांगितल्या होत्या. उदाहरणं व्यवहारिक सगळी दिली होती आणि आपल्या या प्रचितीचं महत्व आपल्याला पटवून दिलं होतं. साधं झालं की बियाणं सुद्धा कुठलं घ्यावं, म्हणजे त्यावेळेची उदाहरणं जरी असली तरी आजही आपल्याला त्याचा प्रत्यय येतो की बियाणं कुठलं घ्यावं, शस्त्र कसं घ्यावं, घोडा कसा घ्यावा, तर पारखून घ्यावा, नीट अनुभव घ्यावा. म्हणजे आता विषय समजा अगदी अलीकडल्या काळातला घेतला तर आपल्याला किती जरी फ्लॅटचे फोटो कोणी पाठवले किंवा किती काही माहिती जरी कळवली तरी आपण काही त्या फोटोवरून फ्लॅट खरेदी करणार नाही. आपण ते प्रत्यक्ष बघायला जाऊ. प्रत्यक्ष बघितल्याशिवाय आपल्याला खरेदी करता येणार नाही. हे जसं आहे तसं प्रचित निरूपणामध्ये व्यावहारिक गोष्टी समर्थांनी आपल्याला सांगितलं की आपली फसगत होऊ नये, नीट चौकशी करावी. मधून आपल्याला येतं बघा की कोणीतरी दारावर माणूस येतो आणि तुमच्या दागिन्यांना पॉलिश करून देतो आणि मग आपल्याला आता माहिती असं तरी एखादी कोणीतरी फसते आणि अशा गोष्टी घडतात. तर ह्या ज्या व्यवहारातल्या गोष्टी आहेत त्या त्यांनी आपल्याला सांगितल्या की नीट तपासून करा, म्हणजे अशी फसगत होणार नाही. कारण जगामध्ये लबाड मंडळी आहेत, चोर मंडळी आहेत, तर आपली फसवणूक होऊ नये यासाठी काळजी घ्या. अशा प्रकारचा विषय त्या 10व्या दशकातल्या 8व्या समासात समर्थांनी मांडला होता. पण समर्थांना की एवढंच सांगायचं नव्हतं. हा एक आपल्या विषय कळावा म्हणून मांडलेला विचार तो त्यांनी आत्मज्ञानाकडे तेव्हा पण नेला होता. त्यांनी असं म्हटलं, ह्याच्यामध्ये जसं आपल्याला विचार करावा लागतो, विवेक करावा लागतो, आपल्याला धोका होऊ नये, आपली फसवणूक होऊ नये म्हणून जो आपल्याला विवेक करावा लागतो, विचार करावा लागतो, तोच विवेक आणि तोच विचार आत्मज्ञानामध्ये सुद्धा आपल्याला करावा लागतो. म्हणजे संपूर्णपणानं पाप नाश पावलं, म्हणजे आपण वाईट गोष्ट काही केली नाही तर आपल्या हातून पाप घडणार नाही, पुन्हा आपल्याला जन्माच्या यातना भोगाव्या लागणार नाहीत, असा प्रत्यक्ष अनुभव स्वतःला आला तर आत्मज्ञान झालं असं होईल. आता म्हणजे काय, हे कसं कळावं? तर पाप कशाला म्हणतात ती गोष्ट कळली तर ते वर्तन आपण करणार नाही, आणि मग ते वर्तन जर आपल्या हातून झालं नाही तर काळजीच करायला नको, पुन्हा जन्म मरणाच्या चक्रात सापडायचंच कारण नाहीये. यालाच आत्मज्ञान म्हणतात असं समर्थांनी आपल्याला तेव्हा सांगितलं. व्यावहारिक गोष्टी देत तरी आपल्याला आत्मज्ञानाकडे नेलं. आणखीन एक मुद्दा सांगितला की या परमेश्वराशी, या भगवंताशी आपली ओळख झाली ना की आपल्याला मी खरा कोण आहे ते आपल्याला कळतं. एखाद्या चांगल्या पदावर असणाऱ्या माणसाच्या ओळखीचा सुद्धा आपल्याला फायदा होतो. तर ह्या परमेश्वराशी जो ओळख झाली तर का नाही फायदा होणार? त्यामुळे त्या परमेश्वराची ओळख झाली, त्याला आपण शरणागत झालो की मग आपल्याला आत्मज्ञान झालं असं मानायला हरकत नाही. बघा बरं, पापी गोष्टी म्हणजे वाईट गोष्टी केल्या नाही किंवा भगवंताची ओळख झाली तर आत्मज्ञान झालं. आणि मग 3रा मुद्दा त्याच समासात आपल्याला त्यांनी सांगितलं की हे विश्व कोणी निर्माण केलं किंवा हे नेमकं विश्व कशाचं केलं गेलं आहे हे जर आपल्याला ओळखता आलं तरी पण आपल्याला आत्मज्ञान झालं असं म्हणता येईल. अशी एक आत्मज्ञानाची ओळख अनुभवाच्या आधारे त्या समासामध्ये आपल्याला समर्थांनी करून दिली होती. त्यानंतर पुन्हा एकदा प्रत्यय निरूपण समासाला 12व्या दशकामध्ये दुसरा, त्याच्यामध्ये समर्थांनी आपल्यासारखे जे प्रापंचिक मंडळी आपण आहोत त्याच्यात आपण किती समजूतदारपणानं वागलं पाहिजे ते आपल्याला सांगितलं. सल्ला दिला आपल्याला की तुमच्याजवळ समजूतदारपणा असला पाहिजे.
म्हणजे कधी आपण लहान आहोत म्हणून समजूतदारपणा दाखवायचा, कधी आपण मोठे आहोत म्हणून समजूतदारपणा दाखवायचा, कधी आपण शहाणपण घेऊन समजूतदारपणा दाखवायचा, पण तुम्ही समजूतदारपणा दाखवायचा. एक समजूतदारपणा दाखवला की समर्थ सांगतात की आपल्याला काहीच कमी पडत नाही. आणि खरंच मंडळी, आपल्याला अनुभव आहे. आपल्या कुटुंबामध्ये ज्या व्यक्तीजवळ समजूतदारपणा असतो त्याचं सगळ्यांशी जमतं. तो समजूतदारपणा असला पाहिजे असं समर्थ, काही त्याला कमी पडत नाही. आणि समर्थ तर सांगतातच की प्रारब्ध वगैरे याच्यावर समर्थांना मान्यच नाहीये प्रारब्ध वगैरे. तेव्हा ते म्हणतात की योग्य दिशेनं, योग्य पद्धतीनं आणि खूप प्रयत्न केले तर आपल्याला सगळं काही प्राप्त होतं. त्याच्यासाठी आपल्याला हा समजूतदारपणाचा सल्ला पण समर्थाने त्या 12व्या दशकातल्या दुसऱ्या समासात सांगितला. बरे करिता बरे होते, समर्थांचं त्या समासातलं वाक्य आहे, बरे करिता बरे होते. आपल्याला सगळं बरं आवडतं ना, म्हणजे बरे खावे, बरे जेवावे, बरे द्यावे, बरे नेसावे, हे तर समर्थांनी मान्यच केलं आहे. पण पुढली ओळ आहे ती दुसऱ्याचे अभिलाषावे, ते समर्थांना मान्य नाहीये. तसं इथे पण समर्थांनी सांगितलं की बरे करिता बरे होते. आपल्याला हे मान्य आहे, हे तर प्रत्यास येते. आपण चांगली एखादी गोष्ट केली, आपण एखाद्याकडे स्माईल दिलं की लगेच दुसरा स्माईल देतो. पण आपणच रागाने बघितलं तर म्हणेल पुढल्या वेळेस आपला फुटपाथ बदलूनच चालेल की नको बाबा या माणसाला काय हसत पण नाही, असं होईल. तर असं नाही होता का मग? त्यामुळे हे तर आपल्याला प्रत्यय येतोच. आणि हेच समर्थांनी या निरूपणात खातेपूर्वक आपल्याला सांगितलं. आता आज आपल्याला थोडं आणखीन खोलात जाऊन समर्थ या परमार्थ मार्गात सुद्धा व्यवहारात जसं आपल्याला अनुभव लागतो, व्यवहार जसं आपल्याला समजूतदारपणा लागतो, व्यवहार जसं आपल्याला विवेकानं विचारानं वागावं लागतं, तसंच आपल्याला परमार्थाच्या क्षेत्रात सुद्धा अत्यंत विवेकानं विचारानं वागावं लागतं. प्रत्यय घ्यावा लागतो, अनुभव घ्यावा लागतो, समजूत घ्यावी लागते. आणि तसं झालं नाही तर ते व्यर्थच आहे, नरदेहच व्यर्थ आहे, असं म्हणजे काही उपयोगच नाही एवढा मनुष्यदेह मिळून, असं समर्थ आपल्याला सांगणार आहेत. खरं तर या समासातली ओवीनी ओवी समजून घेण्यासारखी आहे. म्हणजे काही शब्द आपल्याला परिचयाचे आहे, त्याचा अधिक गंभीरपणानं आपल्याला अर्थ समर्थ उलगडून दाखवणार आहेत. आणि म्हणून आपल्याला हे आता परमार्थाच्या क्षेत्रात विचार करायचा झाला असल्यामुळे आपल्याला आता परमात्मा, आत्मा, जड, चंचल शब्द सगळे माहिती आहेत. पण त्या सगळ्याचं पुन्हा एकदा अनुभव आपल्याला आता घ्यायचा आहे. आज आपण आकाशाचा विचार करतो आणि आपल्या सगळ्यांना आता आकाश म्हणजे काय तर एक पोकळी दिसताय आपल्याला, अगदी बरोबर आहे. उंच उंच जाल तसं तसं ते आणखी आणखी उंच जाणार आहे. त्यामुळे ती पोकळी आहे, मोकळी जागा आहे आणि त्या मोकळ्या जागेखाली हे सगळं दृश्य जग आहे. आता हे तर प्रत्यक्ष प्रचितीचे अनुभवच आहे. आपल्याला हात लावायला जरी आकाशाला मिळाला नाही तरी आकाश हे आहेच आहे. पण आकाश म्हणजे पोकळी आहे आणि त्या आकाशाच्या अशा छताखाली हे सगळं दृश्य जग आहे. हे तर आपल्याला काही अमान्य करण्यासारखं ह्याच्यात काही नाहीये. आता ही जी आकाश म्हणून पोकळी म्हणून जे आहे त्या पंचमहाभूतातलं हे आकाश चराचरामधल्या सगळीकडे आहे, हेही आपल्याला पटवून दिलंय. जसं उदाहरणार्थ एखादी बिबणे किंवा आंब्याची कोय आहे. ही आंब्याची कोय आपण जमिनीत लावली की त्याला रोप येतं, त्या बी मधून ते रोप येतं. एखाद्या गोष्टीतून दुसरी गोष्ट निर्माण होते तर त्या ठिकाणी ती पोकळी असते. म्हणून जसं आपण डब्यामध्ये धान्य भरायचं आहे तर तो डबा रिकामा हवा, तिथे पोकळी हवी, मग आपली वस्तू भरली जाणार आहे. तसं वस्तू काढली की तिथे पोकळी निर्माण होणार आहे. डब्यातला भाग काढला, धान्य काढलं की 5 किलोच्या डब्यातलं 1-2 किलो धान्य काढलं की मग तिथे पोकळी, तिथे मोकळी जागा निर्माण होणार आहे. त्याला आकाश तत्व असं म्हणतो. आता हे जसं आहे म्हणजे बी मध्ये सुद्धा काही पोकळ जागा आहे, त्याच्यातून ते रोप वरती आलं, हे आपल्याला सहज कळणारी गोष्ट आहे. आता या अनुभवावरून आपल्याला लक्षात येतं की ही जी मोकळी, ही जी रिकामी जागा आहे त्यातून पदार्थ उत्पन्न होऊ शकतो. जसा पदार्थ घालता येतो तसा त्याच्यातून पदार्थ, बीचं उदाहरण घेतलं तर त्या मोकळ्या जागेतून पदार्थ निर्माण होतो असं आपल्या. आता परमात्मा म्हणजे काय तर हे जे आकाश तत्व आहे, आता ते कसं आहे तर निश्चळ आहे, निर्मळ आहे, निराभास आहे. आता ह्या सगळ्या पोकळी म्हणून जिथे जिथे आपण त्या आकाश तत्वाचा विचार करणार आहोत तिथे तिथे आपण पाहणार आहोत की ते निर्मळ आहे, निश्चळ आहे, निराभास आहे.
याचा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे. वस्तूंच्या सहाय्यानं, उदाहरणांच्या सहाय्यानं आपल्याला आकाश तत्व कळलं. आता ते जिथे जिथे आहे त्याचा विचार विचारानं आपल्याला करायचा आहे की ती जी परमात्मा वस्तू आहे ती पण कशी आहे, तर ती पण निश्चळ आहे, निर्मळ आहे. आणि मग अशी जी आहे, आता हा जो दशक आपण पाहतोय ना, 13व्या दशकाचा आपला अभ्यास झाला, त्याचा आपण पहिला समास जो वाचला होता ना, तेव्हा आत्मानात्म विवेक हा पहिला समास आपण अभ्यासला होता. आणि तेव्हा पण असं पाहिलं होतं की विवेकाच्या सहाय्यानं आपण आत्मा आणि अनात्मा वेगळे करायचे. म्हणजे आता आपल्याला लक्षात येईल की आत्मा आणि अनात्मा वेगळे करायचे. अनात्मा अनेक आहेत आणि आत्मा एक आहे. आकाश एक आहे, आकाशाच्या खाली असणाऱ्या अनंत वस्तू आहेत. ते आपल्याला सहज कळेल. अनात्म अनेक, आत्मा एक. अनात्मा जे आहे म्हणजे हे सगळं दृश्य जग आहे ते सगळं जड. आत्मा जो आहे तो एकच आहे आणि तो खरं म्हणजे आता आणखीन एक पाऊल पुढे जायचं आहे. या जडाला चेतना देतो. आपण आपल्या देहाबद्दल विचार केला तर आपल्याला सहज कळेल की आपलं नेहमीच देहाचं आपण वर्णन करतो की देह जड आहे, देह जड आहे. आता तो देह जड आहे म्हणजे अनात्मा आहे. पण या देहाला चेतना देणारा, आपण नेहमी वर्णन करतो डोळ्याचा डोळा, कानाचा कान, आपण बोलतोय आणि याचा अर्थ नुसतं काही रसाने किंवा वाणीच्या सहाय्यानं बोलतोय असं नाही आहे. तर आपल्याला आतमध्ये काही एक अशी शक्ती आहे की त्या शक्तीच्या सहाय्यानं आपण करतोय. त्यामुळे देहाला चेतना देणारी ही जी काही एक शक्ती आहे तिला आपण आत्मा असं म्हटलं. आज आपल्याला त्याचा अनुभव घ्यायचा आहे. त्यामुळे अनात्मा आपल्याला कळलं, आत्मा आपल्याला कळलं. पहिल्या समासातच कळलं होतं. आपण आता त्या दृष्टीने विचार केला तर त्याला दृश्य जग म्हणून त्याला आपण अनात्मा म्हणू. आणि या दृश्य जगाला चेतना देणारी जी शक्ती आहे त्याला आपण सर्वात्मा म्हणू किंवा कायदेवात्मा म्हणू. आणि आपल्या देहामध्ये असणाऱ्याला आपण आत्मतत्व म्हणू. हा सगळा जो काही भाग आहे तो आपण त्या आत्मानात्म विवेकामध्ये खरं म्हणजे शिकलो होतो. आज पुन्हा त्याची फक्त आठवण घ्यायची, कारण आपल्याला आता प्रचिती घ्यायची ना, अनुभव घ्यायचा आहे ना परमात्मा वस्तूचा. म्हणून मग आता आपल्याला कळलं की जड म्हणजे हा देह जड आहे, जातो ना इकडे तिकडे, त्यामुळे तो हलतो. आता जड असला तरी तो देह आहे, इकडे तिकडे जातो म्हणून त्याला चंचल म्हटलं किंवा स्थूल म्हटलं. दिसतोय म्हणून स्थूल म्हटलं, इकडे तिकडे जातोय म्हणून चंचल म्हटलं. आणि जड आहे तो एकटाच काही करणार नाहीये, त्याला कोणाची तरी शक्ती लागणार आहे. निश्चल असणाऱ्या त्या आत्मतत्वाची शक्ती लागणार आहे. ते जे शक्ती देणारं आत्मतत्व आहे ते मात्र निश्चल आहे, ते मात्र सूक्ष्म आहे, आपल्याला दिसत नाहीये. त्यामुळे ते सूक्ष्म आहे, ते निश्चल आहे. पण ते आहे म्हणून या जड असणाऱ्या, इकडून तिकडे हलणाऱ्या, चंचल असणाऱ्या, स्थूल असणाऱ्या देहाला शक्ती मिळते. आता प्रश्न असा आहे, देह टाकला की मग हे त्या देहाला चेतना देणारे निश्चल सूक्ष्म असणारं आत्मतत्व आहे ते जातं म्हणजे काय होतं हे आपल्याला विचारानं समजून घ्यायचं आहे. देह जातो, त्या देहाचं ठीक आहे आपल्याला कळतं, त्या देहाचा अग्निसंस्कार होतो. पण त्या देहाला चेतना देणारी ही जी शक्ती आहे त्याचं पुढे काय होतं, तर तेही जातं. मग ते जातं कुठे जातं त्याचा आपल्याला विचार करायचा आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला सुरुवात करताना आकाश असं म्हटलं. आता ह्या आकाशात जसा वायू आहे दिसतोय का, तर नाही. आपण पंचमहाभूतांचा अभ्यास केला, त्याच्यामध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, त्यातल्या वायूला असं म्हटलं की तो दिसत नाहीये पण तो आपल्याला जाणवता येतो. आपण झाडाची पानं हलतात म्हणून समजू वारा आहे, खूप वारा सुटलाय किंवा वारा मंदावलाय असं आपण वर्णन करतो. म्हणजे तो वारा अन्य सगळ्या गोष्टींच्या मुळे आपल्याला कळतो. पण आकाशात जसा वायू आहे तसं ब्रह्मामध्ये अंतरात्मा आहे. ब्रह्मवस्तू निश्चल आहे. आता ती जी निश्चल ब्रह्मवस्तू परमात्मा वस्तू आहे आणि या देहातला अंतरात्मा मात्र, आतापर्यंत आपण त्याचं वर्णन काय केलं की चंचल देहाला शक्ती देणारं आत्मतत्व. आता मी आपल्याला असं सांगणार आहे की तो जो आहे अंतरात्मा देह टाकल्यानंतर कुठे जातो असा आपला प्रश्न आहे. त्याला समजण्यासाठी आपण लक्षात घेऊया की तो पण या देहामुळे चंचल आहे, पण ज्या परमात्म्यात तो विलीन होणार आहे तो परमात्मा मात्र निश्चल आहे. केवळ देहामध्ये आल्यामुळे देहाचा गुण त्याला लागलाय, त्यामुळे तो आत्मा चंचल आहे. जातो म्हणजे कुठे जातो, तो परमात्मा म्हणून जातो. आता ह्याला एक दृष्टांत आपल्याला बघायचा आहे. तो दृष्टांत ऐकला की आपल्याला त्याचा उलगडा नक्कीच होणार आहे. समजा आपण असं म्हटलं की मातीचा एक घट रिकामा, समर्थाने दिलेलाच दृष्टांत आहे, रिकामा घट आहे.
या रिकाम्या घटात काहीच नाही आहे, रिकाम आहे, पोकळी आहे. आपण आता पाहिलं की जिथे पोकळी आहे तिथे आकाश तत्व आहे. म्हणजे तो जो रिकामा घट आहे असं जरी आपण म्हटलं, वाटीवर ब्रह्म घेऊन या असं जे काही भगवंत हे समर्थाने सांगितलं होतं शिष्याला, तसंच की तो रिकामा घट आहे याचा अर्थ त्या रिकाम्या घटामध्ये आकाश तत्व आहे. आता घडा हल्ला नुसताच तरी देखील त्या आकाश तत्वाला काहीच होत नाही, कारण ते निश्चल आहे. त्या आकाशाचं त्या घटाशी तसं म्हटलं तर काहीच संबंध नाही. ते आकाश निश्चल आहे. घटामध्ये जर घट रिकाम आहे तर त्याच्यामध्ये आकाश तत्व आहे, पोकळी आहे म्हणजे आकाश तत्व आहे. आता घट जरी हल्ला तरी त्या निश्चल असणाऱ्या आकाशाला काही होत नाही. जर का त्या घटामध्ये आता आपण पाणी भरलं, आता त्या पाण्यामध्ये त्या आकाशाचं प्रतिबिंब पडलं. घटात पाणी भरल्यानंतर आकाशाचं जे प्रतिबिंब पडलंय, आता जर घट हल्ला तर ते प्रतिबिंब हलतं. आकाश निश्चलच आहे पण प्रतिबिंब हलतं. आता लक्षात घ्यायचं आहे, हा घट आहे, या घटामध्ये आकाश तत्व आहे म्हणजे परब्रह्म तत्व आहे. ते परब्रह्म तत्व निश्चल आहे, हेही खरं तसंच आहे, पण घटात असल्यामुळे त्याला चंचलत्व आलंय. घट रिकामा होता, आकाशाला काही झालं नव्हतं, आकाश तत्व त्यात होतं, परब्रह्म तत्व त्यात होता, पण त्याला काही झालं नाही. पण पाणी घातल्यानंतर आकाशाचं प्रतिबिंब पडलं, ते मात्र हललं. तरी देखील आकाश निश्चलच आहे, पण पडणारं प्रतिबिंब आलं. तसं परमात्म्याचं प्रतिबिंब या घटात पडतंय, ते हलतं. कोणामुळे? या घटाशी संबंध आल्यामुळे, या देहाशी संबंध आल्यामुळे. सोपं आहे, काही अवघड नाही आहे. देहात आत्मा आहे, ब्रह्मवस्तूचं, त्या परमात्म वस्तूचं चंचल असं प्रतिबिंब त्याच्यामध्ये पडलंय. खरं तर ते एकच आहे, तेच परब्रह्म, आकाश एकच आहे, निश्चलच आहे. पण पाण्याच्या उपाधीमुळे, पाण्याच्या संबंधामुळे त्याच्यामध्ये हे चंचलत्व आलं. अगदी तसंच आहे, या देहाच्या संबंधात आल्यामुळे, देहाच्या उपाधीमुळे त्या आत्माला देहाचा गुण लागला. आणि मग देह आहे, देह नाही, त्यामुळे तो सुद्धा आत्मतत्व आहे आणि आत्मतत्व नाही, पण ज्याचं ते प्रतिबिंब आहे ते मात्र आहे. मग आपल्याला कळेल, जे जे उत्पन्न होते ते सर्व नाश पावते. प्रतिबिंब रूपाने उत्पन्न झालेलं आहे ते नाश पावलेलं आहे, आणि त्यामुळे त्याला जे उपाधीमुळे, देहाच्या उपाधीमुळे जे चंचलत्व आलंय त्याच्यामुळे. माऊलींचा पण एक दृष्टांत आहे, तोच समर्थांनी पण दिलेला आहे. सगळे साधू संत दिसती वेगळे, परिस्वरूपी मिळाले तर आपल्याला ती त्यांचाच दृष्टांत समर्थ पण आपल्याला देतात. ते म्हणतात की कापराचं उदाहरण आहे. कापराचा आणि अग्नीचा संबंध आला की काहीच राहत नाही, कापूरही नाहीसा होतो, अग्नी विझून जातो, काहीच राहत नाही तिथे. तो देत आहे, तोच दृष्टांत देत आहेत. तर ते म्हणतात अज्ञान. आता इथे आपल्याला हे सगळं समजण्यासाठी विवेक लागतो, विचार लागतो, यालाच आपण ज्ञान म्हणतो, असं पुढे येणार आहे. तर जेव्हा हा विचार आपल्याला कळत नाही किंवा विवेक आपण करत नाही आणि काय बाबा हे सगळं आहे, आपल्याला काही समजत नाही असं आपल्याला जेव्हा वाटतं, आपण स्वतःला म्हणतो की आम्ही अज्ञानी आहोत. आता समर्थ आपल्याला सांगतात की अज्ञान म्हणजे हा जो कापूर आहे ना, जड, तो दिसतो पण नाहीसा होतो. आता आपलं पण अज्ञान नाहीसं व्हायला पाहिजे, अज्ञान जड आहे ते नाहीसं व्हायला पाहिजे. अग्नी त्या कापराला लागला, तो चंचल आहे, त्याला आत्मा म्हणायचं. आता कापूर पेटवला, कापूर पण दिसेनासा होणार आहे, तो अग्नी पण दिसेनासा होणार आहे, तो पण विझणार आहे. तसं आपलं अज्ञान पण दिसेनासं झालं पाहिजे, अविद्या पण दिसली गेली पाहिजे. कापूर आणि अग्नी दोन्ही गेलं तसं अज्ञान पण गेलं की मग या जडदेहातला जो काही जडदेहातला अंतरात्मा नाहीसा होतो म्हणजे काय होतं असा जो प्रश्न पडतो तो पडणार नाही. ते निश्चल परब्रह्मच असतं, हे ते शिल्लक राहतं, ते असतंच असतं. आकाश जसं असतंच असतं तसं ते असतंच असतं. देहाशी संबंध आल्यामुळे इथे असणाऱ्या त्या परमात्म्याला मात्र आहे आणि नाही असं चंचलत्व प्राप्त होतं. ज्ञानाच्या साह्याने, विवेकाच्या साह्याने, विचाराच्या साह्याने हे समजून घेतलं तर तो परमात्मा आहेच आहे असं आपल्याला कळतं. ते निश्चल परब्रह्म तेवढं उरतंच. आता आपल्या लक्षात येईल, क्षणभर असा करूया
की आकाश म्हणजे निश्चल ब्रह्म असं मानू, आणि निश्चल वर्गामध्ये स्वाभाविकच ते ब्रह्म आहे, आकाश आहे, आणि चंचल वर्गामध्ये आपण मानूया की वायू आहे, अंतरात्मा आहे. आकाशात जसं वायू आहे तसं आपल्या देहामध्ये तो आत्मा आहे असं मानूया. वायू जसा चंचल आहे तसं आपल्या देहामध्ये असणारा आत्मा पण चंचल आहे असं आपल्याला समजुतीसाठी लक्षात घेईल. म्हणजे आता देह, आत्मा आणि परमात्मा अशा तिन्ही गोष्टी आपल्याला सगळ्या समजल्या. देह आहे म्हणून त्या आत्म्याला पण त्याला चंचलत्व आलंय, नाही तर तो परमात्माच आहे बरं का. पण आता आपल्याला देह, आत्मा आणि परमात्मा या 3 गोष्टी लक्षात येतील आणि हे आपल्याला समजलं आहे. देह तर आपल्याला चांगला कळतोच आहे, त्याच्याबद्दल काही न समजण्यासारखं नाही, सारखंच आपल्याला अहर्निशी आपण त्याच्याशी संबंधित आहोत. त्याच्या जडत्वामुळे, त्याच्या चंचलत्वामुळे, त्याच्या उपाधीमुळे या देहाला चालवण्याची शक्ती असणारा तो जो आत्मा आहे तोही आपल्याला कळलाय. पण तो देह जातो म्हणून तोही जातो असं म्हणतो, त्यामुळे त्याला जे चंचलत्व येत आहे ते चंचलत्व काय तेही आपल्याला कळलं. आणि खरं जे काही आहे ते निश्चल परब्रह्म, ज्याला जगन्नायक असं आपण म्हणतो, या जगाला जे निर्माण केलेलं आहे तो सूक्ष्म आहे, एकच एक आहे. असा सगळा विचार पहिल्या साधारण 10 ओव्यांमध्ये या समासात समर्थांनी मांडलाय. हीच उदाहरणं दिली आहेत. या उदाहरणांच्या सहाय्याने सांगितलंय आधीचा प्रत्यय, आधीची प्रचिती, व्यावहारिक दृष्टिकोनातून असणारा समजूतदारपणा, असणारा विवेकीपणा, विचारीपणा, जड म्हणजे काय, चंचल म्हणजे काय, एक म्हणजे काय, अनेक म्हणजे काय, प्रतिबिंब म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या की आपल्याला हेही लक्षात यायला की अवघड जाणार नाही. आता आपल्याला कळलं जे जे जड आहे, जे अनात्म आहे, या अनात्म्याला चेतना देणारी जी शक्ती आहे ती अंतरात्मा, तो सर्वात्मा, तो परमात्म्याच्या खाली आकाश आणि वायू, तसं परमात्मा आणि आपला चंचलात्मा असं म्हणायला हवं. आता याला काय म्हणायचं त्या परमात्म्याला, तर निर्णय नावं आपल्याला माहिती आहेत. निश्चल परब्रह्म आपण म्हटलंय, विमल ब्रह्म म्हटलंय. याच्यामध्ये काही भ्रम म्हणजे काही गोंधळ नाहीच आहे, आपल्याला आता पक्क कळलेलं आहे. जे जसंच्या तसं असतंच असतं, त्याच्यात बदलच होत नाही असं ते परमात्मा स्वरूप आहे. त्याला जगन्नायक म्हटलं, परमात्मा म्हटलं. आता पुढे आपल्याला 11 ते 19 या ओव्यांमध्ये पुढला भाग आपल्याला पाहायचा आहे. आता आत्मा अनात्मा आपण समजून घेतला. पुढला जो भाग आहे त्याचा याच दशकामध्ये दुसरा समाज जो आपण अभ्यासला होता, ज्याला सारासार निरूपण असं पाहिलं होतं, त्याचा उल्लेख करते. म्हणजे मग आपला ह्या पुढल्या 19व्या ओळीपर्यंतचा विषय आपल्याला समजेल. आपण पाहिलं होतं की ही जी सगळी दृश्य जग किंवा काय म्हणतोय त्याला प्रकृती म्हटलं. पुरुष आणि प्रकृती, शिव आणि शक्ती सगळे शब्द आपल्याला माहिती आहेत. आणि ही जी चंचल असणारी प्रकृती आहे, दृश्य जग आहे, या सगळ्याचा निराश होईल. सारासार विचारामध्ये काय करायचं, तर सगळं जे जे काही चंचल आहे, जे जे काही दृश्य आहे ते सगळं बाजूला करायचं. पाण्यावरचं शेवाळ जसं बाजूला करतो तसं या दृश्य जगाला बाजूला करायचं. आणि मग जे काही शिल्लक राहील ते सार रूप, ज्याला निश्चल म्हणायचं, ते ब्रह्म म्हणायचं, ते शिल्लक राहील. आता प्रश्न आहे की दृश्य जग म्हणजे सगळं आकाशाखाली जे काही आहे ते सगळं दृश्य जगच आहे, त्या सगळ्याला बाजूला करायचं आणि मग जे काही राहील त्याला निश्चल किंवा सार रूप किंवा ब्रह्म असं म्हणायचं. तर हे सुद्धा आपल्याला विचाराने विवेकाने कळणार आहे की जे चंचल आहे, जे दृश्य आहे, जे दिसत आहे, हे जे काही आकाशाखाली सगळं भरलेलं आहे ते सगळं बाजूला केलं की बाजूला मनानेच करायचं आहे, विचारानेच करायचं आहे. असणारच आहे दृश्य जग, त्याला बाजूला करायचं आहे. म्हणजे बाजूला करण्यासाठी काही दुसरं जग नाही आहे आपल्याजवळ. जसं एखाद्या डब्यातली वस्तू दुसऱ्या डब्यात घालायला दुसरा डबा असायला हवा, त्या दृश्य जगाला बाजूला करायला काय आणायची व्यवस्था, तर काही नाही, मनानेच करायचं आहे, विचारानेच करायचं आहे, विवेकानेच करायचं आहे. तर असा वेळ जेव्हा आपण करतो त्यावेळेला आपल्याला त्या विचाराचा अर्थ समजतो. आणि मग जसा जसा आपल्याला अर्थ कळतो तसं तसं तो अंतरात्मा जो काही निश्चल आहे तोही आपल्याला कळतो. दिसणार नाहीये पण समजतो. तो सूक्ष्म आहे, विशाल आहे असं आपण लक्षात घेतो. ते जे सार आहे म्हणजे खरं तर असं आहे की निसंशयपणानं
हे लक्षात घ्यायचं, विचारांच्या विवेकाच्या आधारे लक्षात घ्यायचं की ते जे की परमात्मा तत्व आहे ते म्हणजे सार आहे. दृश्य जग वजा जाता राहिलेलं जे आहे ते सगळं सार आहे, असं आपण त्या साराचा विवेकमध्ये पण पाहिलं होतं. आता त्याचाच थोडासा आणखीन भाग या 11 ते 19 मध्ये समर्थ आपल्याला सांगणार आहे. एकदा का हा सार असा विचार कळला म्हणजे ही जी काही प्रकृती दृश्य जग आहे त्या दृश्य जगाचा निरास मनाने, विचाराने, कल्पनेने, विवेकाने तो केला. तर आपण एक विषय शिकलोय की हे 5 प्रलय शिकलो ना, त्याच्यातला 5वा प्रलय आपण पाहिला होता. तेव्हा आपण म्हणतो की विवेकानं करावायचा प्रलय आहे. दृश्य जगाला बाजूला करायचं आहे ते विवेकाच्या साह्याने करायचं आहे. हे समजण्यासाठी जो काही तो विवेकाचा विचार लागतो त्यालाच ती जी युक्ती आहे ती युक्ती साधली तरच हे दृश्यजग नसल्यासारखं आपण समजून घेऊ शकू. आणि मग तो जो काही अंतरात्मा आहे म्हणजे सूक्ष्म आहे, विशाल आहे, सूक्ष्म आहे, तो आपल्याला समजेल. आता समजा सूक्ष्माकडे न जाता म्हणजे ते विशाल वगैरे काही आहे त्याच्याकडे आपण गेलो नाही, त्या अंतरात्म्याचा विचार केला नाही आणि या दृश्य जगाला जड जीवाला चिकटून राहिलो तर काय होईल? मनुष्य स्वभाव असा आहे म्हणजे आपण सगळेजण असे आहोत की जड गोष्टींना पटकन चिकटतो. मग तो जिकडे जाईल तिकडे आपण चिकटतो, कल्पनेने जातो, संशयाने जातो आणि ते पटकन आपण जातो. पाणी जसं उताराकडे जातं ना तसं आपला विचार या सूक्ष्म अशा विशाल असणाऱ्या या परब्रह्माकडे न जाता या दृश्य जगाकडे जायला लागले तर या दृश्य जगाकडल्या सगळीकडे आपण पटकन चिकटतो. सूक्ष्माकडे गेलो तर संशय रहित होतो, दृश्याकडे गेलो तर खरं म्हणजे खरं का खोटं या संशयात अडकतो पण जातो. म्हणजे असं आहे की समजा टीव्हीवर काही कार्यक्रम चाललेला आहे तर त्या कार्यक्रमात चाललेल्या त्या मग काय तो भयानक असेल, करुण असेल किंवा काय आणखीन शृंगारिक काही गोष्टी चालू असेल तर त्याच्यात आपण पटकन रमतो. लगेच गाडी उताराकडे जाते, लगेच आपलं तिकडे लक्ष जातं आणि नुसतं जातं असं नाही, त्यामध्ये चाललेल्या त्या सगळ्या रसाशी आपण तद्रूप होतो. मग ते भयानक चाललं असेल भीती पण वाटेल, काही आणखीन चाललं असेल करून चाललं असेल तर आपल्याला वाईटही वाटेल, अरे रे असं आपले उद्गार पण निघतील. ते जे काही चाललं असेल तिथल्या चाललेल्या रसाशी आपण तद्रूप होतो. सरड्याचा रंग असतो ना, सरडा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तो कसा रंग बदलतो तसं आपल्या पण आवडीप्रमाणे आपण रंग बदलतो. तो जो आतला अंतरात्मा आहे ना त्याचा काय आपल्या रसाशी तो लगेच चंचल आहे ना, तो आपण कुठे जाऊ तिकडे धावणार, तो त्याचं प्रतिबिंब आहे. त्यामुळे त्याला काहीच होणार नाहीये, तो काहीच तो द्रष्टा आहे, तो वर्ण बघणार आहे. त्याला मात्र आपल्या या जड देहात राहायला आल्यामुळे आपला देह कुठे, आपला रस जिथे आहे तिथे आपला तो जाईल. त्यामुळे आपल्यावरती विचाराने विवेकाने उत्तम मार्ग शोधण्याची, समजूतदारपणाची, जबाबदारीची गोष्ट आधीच्या समासात पण समर्थांनी सांगितली, याही समासात ते सांगणार आहे. उत्तम उत्तम गोष्टींचाच विचार आपण केला पाहिजे. बरं असं आहे की आता उत्तम उत्तम पदार्थावरून लक्षात असं आलं की अरे हो असं होतं खरं. नुसतं वर्णन वाचलं ना समजा अगदी पदार्थांचं की रेसिपी वाचली, कुठला खमंग वास आला तरी लगेच आपलं तिकडे पण रमतो की आपण. उत्तम उत्तम दागिने दिसले, उत्तम उत्तम कपडे दिसले, घ्यायचे नसले तरी आपण तिकडे रमतोच की. लगेच आपलं लक्ष तिकडे जातं. लगेच आपल्याला त्यातल्या नको असलेल्या वस्तू तरीही आपलं लक्ष जायचं ते जातात. म्हणजे डोळ्यांनी काय बघू, कानाने काय ऐकू, नाकाने काय सुगंध घेऊ, जे काही या जगामध्ये आजूबाजूला घडत आहे तिथे पटकन आपला हा जो अंतरात्मा आहे तो धावतो. त्या अंतरात्म्याला असं घट्ट बसवून ठेवायला लागतं, इकडे तिकडे राहू नाही द्यायचं. आणि त्याच्यासाठी विवेक लागतो, त्याच्यासाठी विचार लागतो. विवेकानं विचारानं असं ठरवायचं की आपल्या कल्याणाचं काय आहे, खरं हिताचं कल्याणाचं काय आहे, तिकडेच आपल्या या अंतरात्म्याला निरपेक्ष इकडे तिकडे धावू द्यायचंच नाही. त्याला कुठे धावू द्यायचं ते आपल्याला कळलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी पुढल्या 21व्या ओवीपासून अखेरपर्यंत काय त्यांनी वाटेल ते नाही करता कामा. काही आपल्याला दिसलं की धावलं तिकडे, काही ऐकू आलं की धावलं तिकडे, असं त्यांनी का आपल्याला कळलं पाहिजे की आपल्या हिताचं काय, आपल्या कल्याणाचं काय आहे. आणि मग त्याच्यात समर्थ सांगितलंय की कल्याणाचं एकच एक आहे, देवाचा शोध घ्यावा. खात्रीनं आनंदमय असं आपल्याला बनायचं असेल तर पुढल्या शेवटच्या
टप्प्यामध्ये या समासाच्या ते आपल्याला सांगणार आहेत की देवाचा शोध घ्यावा, त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. देव शोधावा, त्या देवाच्या शोधाने अंतरात्मा भरून टाकावा. दुसरीकडे धावेल तो त्या बाजूला खेचून आणावं त्याला. खरा करता कोण आहे ते ओळखावं. खरा नरदेव मला का मिळालेला आहे ते घ्यावं आणि विवेकानं विचारानं जर का आपण त्या भगवंताला ओळखलं तर त्यातच खरं सुख आहे. हा मुद्दा शेवटच्या टप्प्यामध्ये समर्थ आपल्याला सांगणार आहेत. खरंच भगवंतानी नाना सुखे देवे केली पण लोक तयास चुकली. 22वी ओवी आहे या समासामध्ये. समर्थ सांगतायत नाना सुखे देवे केली, किती सुखाच्या गोष्टी देवानी केल्या पण लोके तयास चुकली. पण लोक करतच नाही ते. ऐसी चुकताच गेली जन्मवरी. बरं, एकदा चुकलं ठीक आहे, हो पुन्हा पुन्हा येणे जाणे चालूच आहे ना, तर पुन्हा चुका करतात लोक. म्हणून भगवंतानी गीतेमध्ये काय सांगितलंय त्याची आठवण समर्थांनी आत्ताच्या या 21 ते 30 ओव्यांमध्ये आपल्याला करून दिलेली आहे. समर्थ म्हणतात भगवंतानी पण हे सांगितलं बरं का. भगवंत काय म्हणतात गीतेमध्ये? भगवंत म्हणतात सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि ते मा शुचः. भगवंतानी अर्जुनाच्या निमित्तानं आम्हाला सांगून टाकलं काय करायचं तर सगळ्या धर्मांचा म्हणजे सगळ्या कर्मांचा त्याग करायचा आणि केवळ मला शरण यायचं. कर्मांचा त्याग करायचा आणि मला शरण यायचं, याचा अर्थ मी सांगेन ते करायचं. आपण घरामध्ये म्हणतो ना, अरे माझं ऐक. आता माझं ऐक म्हणजे काय? जे तू करतोस ते करू नको, मी काय सांगते ते कर, असं आपल्या सगळ्याच असतं. त्या कर्मांचा त्याग कर म्हणजे काहीच करू नको तसं असतं, बस असं नाही आहे. ते तू जे काय करतोयस, तुझी जी धावताय तिकडे धावू देऊ नकोस, मी काय सांगतोय ते कर. त्यामुळे सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज, मला एकाला शरण ये म्हणजे मी सांगतोय ते कर. आणि ते केलंस तर काय होईल? अहम त्वाम सर्व पापेभ्यः मोक्षयिष्यामि, मी तुला सगळ्या पापातून मुक्त करेन. आता अर्जुनाचा जो प्रश्न आहे त्याला पाप लागण्याची त्याला भय आहे म्हणून तो म्हणतोय. आपल्याला तसं आहेच, आपण काय करतोय त्याच्यातून पाप पुण्याचं काय नोंदवरती होणार आहे. म्हणून आपण पण म्हणूया की भगवंत सांगतोय तर तो आपल्याला पापातून सगळ्या मुक्त करणार आहे. आणि त्याच्यामध्ये तू काही काळजी करू नकोस. होईल की नाही संशय घेऊ नको, शंका घेऊ नको, तुला आम्ही सगळं. आता प्रश्न असा आहे की ह्यासाठी काय करायला हवं? त्याला शरण जायचं म्हणजे काय करायचं? तर सांगितलं ते ऐकायचं म्हणजे काय करायचं? काय होईल ते त्यांनी आपल्याला सांगितलंय की माझं ऐकलं तर काय होईल. आपण मुलाला सांगतो अरे माझं वेळीचं ऐक, तुझं भलं आहे. तर ते जे काही आपल्याला भलं आहे, ते जे काही हिताचं आहे ते आपल्या कल्याणाचं आहे आणि भगवंत ते सांगतोय. 3 प्रकारे आपल्याला भगवंताला शरण जाता येतं. आपले पण स्तर असतात, आपण पटकन नाही, ज्याला सरेंडर होणं म्हणतात तसं आपण काय असे इतके आहोत की काय लगेच भगवंतानी म्हटलं आणि या श्लोकाशी आलो आणि मग चला आता अन्य काही करायची आवश्यकताच नाही, त्यांनी सांगितलं ना आपल्याला, आपण त्याला शरण जाऊया. तर आपण आपली शरण जाण्याची एक स्टेप असते. पहिली जी आपली म्हणजे सगळ्यात खालची म्हणूया निम्न स्तर, अशी एक स्टेप असते की आपण ठीक आहे आपला विश्वास असतो त्या म्हणतो मी ईश्वराचा आहे, ही आपली पहिली स्टेप असते. म्हणजे असतं ना एखादा मुलगा म्हणतो, आमच्या सुनील दादा उदाहरण द्यायचे तर म्हणाले की मी ईश्वराचा आहे म्हणजे काय? तर मला एखादा मुलगा जळाला, अहो मला काय तुम्ही सांगताय, मी कलेक्टरचा मुलगा आहे. ह्याच्यात जी एक अशी आगाऊपणाची भावना आहे ना की मला काय तुम्ही सांगू का, मी मोठ्या अधिकारावर असणाऱ्या माणसाचा मुलगा आहे. तसं मी ईश्वराचा आहे मध्ये अहंकार असू शकतो, अहंभाव असू शकतो. त्यामुळे हा निम्न स्तरामधली शरणागती आहे. पण मी ईश्वराचा आहे असं म्हणणं हे पुरेसं नाही, कारण ईश्वर माझा आहे की नाही मला माहिती नाही, मी ईश्वराचा आहे ठीक आहे. आणि त्यामुळे ही पूर्ण सरेंडर होणं नाहीये. आणखीन जरा दुसरी पायरी आपली असते, त्या दुसऱ्या स्तरावर थोडंसं वरती गेलं तर हा मध्यम स्तर आहे, दुसरी पायरी असं म्हणूया. ईश्वरावर आपला विश्वास आहे. म्हणजे कसं आहे तर आता हेच उदाहरण घ्यायचं झालं तर एखादे वेळी झाले, माझा मुलगा कलेक्टर आहे, माझा मुलगा मोठ्या पदावर आहे, तुम्ही काही काळजी करू नका, तो नक्की काम करेल तुमचं. हा जो काही विश्वास आहे ना तो हा दुसऱ्या स्तरावरचा आहे की ईश्वर माझा आहे.
मी ईश्वराचा आहे म्हणण्यापेक्षा ईश्वर माझा आहे. मला खात्री आहे की तो मला चुकीच्या वर्तनापासून वाचवेलच. माझ्या हातून चुकीचं तो काही करवून घेणार नाहीच. माझ्यावर आलेल्या कुठल्याही अडचणीला तो नक्की धावून येईलच. अशा प्रकारची जी खात्री आहे, अशा प्रकारचा जो विश्वास आहे, हा दुसऱ्या पायरीवरचा आहे. म्हणजे अजूनही भगवंत जे म्हणतो आहे की सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज, तिथपर्यंत आपण पोहोचतच नाही आहोत. भगवंत तिसऱ्या पायरीचा उच्च स्तरावरच्या सांगतोय की तिथेपर्यंत आपल्याला पोचायचं आहे. त्याला सरेंडर होणं म्हणतात. ते काय आहे तर मी आणि ईश्वर एकच. ही जी प्रचिती आहे, हा जो अनुभव आहे, तिथे मग आपल्याला जन्म मरण बंधनच नाही. पण पायरी पायरी जाऊ शकतो. निदान दुसऱ्या पायरीवर तरी आपण येऊया. हळूहळू तिसऱ्या पायरीवर जाऊ. हे जे काही अद्वैत साधन आहे, मी आणि ईश्वर एकच आहोत, म्हणजे कृष्णार्जुनाचं नातं आपल्याला चटकन लक्षात येण्यासाठी उदाहरण म्हणून चांगलं आहे की इतका दोघांचा एकमेकांवरती अक्षरशः जीव आहे की भगवंत सांगतोय की खरोखर मला शरण ये आणि काही काळजीच करू नको. मा शुचहा, शोक करू नको, काळजी करू नको असं सांगितलेलं आहे. असं जे भगवान म्हणतात, मला शरण आल्यावर काय होईल, तुझ्या पापपुण्यातून तुला पापमुक्त मी करीनच, पण काळजी पण करू नको म्हणतात. हे जे भगवंताचे अर्जुनाला दिलेले शब्द आहे, त्या शब्दावर पण आपण विश्वास ठेवायचा. तो ठेवला नाही तर काय होईल. समर्थ उत्तम शिक्षक आहे, त्यामुळे काय केलं तर काय होईल हे सांगतात. काय केलं नाही तर काय होणार नाही हे पण सांगतात. नाही विश्वास या पायऱ्याने तुम्ही भगवंतापर्यंत पोहोचला नाही, काय होईल ते पण लगेच सांगतात. 24वी ओवी सांगतात, म्हणून नाना दुःखे भोगती. लगेच वाट लावून टाकली आपली की हे सगळं जमत नाहीये. म्हणून नाना दुःखे भोगती, सर्व काळ कष्टी होती, मनी सुखची इच्छिती परित्यकायचे. हवाय सुख पण या मार्गाने जाणार नाही, मग करा भोगा दुःख. असं समजलं आपल्याचा. खरं तर असं आहे की माणसाजवळ स्वतःजवळच सुखाचा साठा आहे. आपण जी सुरुवात केली ना, आपण म्हटलं विवेक करावा, विचार करावा, समजूतदारपणा असावा, हे सगळं जे आहे ना, हा आपला सुखाचा साठा आहे खरं म्हणजे. पण अज्ञानामुळे आपण या सुखाला मुकतो. अगदी खरं आहे. ते जे आधी तयारी सांगितली ती ना आपल्याला करायला, ती जर आपली तयारी व्यवस्थित असेल तर तो ईश्वर आपल्या मदतीला आहेच आहे. काळजी करण्याचं कारणच नाहीये. शहाण्या माणसांनी काय करावं हे बरोबर समर्थ सांगतात की तुम्हाला जर सुखाला मुकायचं नसेल तर तुमच्या जवळच सुखाचा साठा आहे. शहाण्याने असे न करावे, सुख होये तेची करावे, देवासी धुंडीत जावे, ब्रह्मांडा परती. त्या देवाला शोधावं. आणि कुठे आहे तो देव? ब्रह्मांडाच्या पलीकडे. त्याला पालथं घालावं, इतकं शोधावं. मिळेल खरं म्हणजे तुमच्या जवळच, ते सांगून झालेलंच आहे, पण शोधावं त्याला. आणि तो शोधण्यासाठी ब्रह्मांड पालथं घालायला लागलं तरी घालावं, पण त्याला शोधावं, कारण त्यातच भगवंत सापडणार आहे. त्याचा शोध घ्यावा. तो एकदा हस्तगत झाला की काही उणं पडतच नाही. काहीच उणं पडत नाही. पण लोक वेडेपणा करतात, विवेकाने वागत नाहीत, समजूतदारपणा मनाशी धरत नाहीत, तू मैमै करतात आणि मग काय जे काही व्हायचं ते दुःखाला कारणीभूत आपण होतो. समर्थाने सांगितलं विवेकाचे फळ ते सुख, अविवेकाचे फळ ते दुःख. यात मानायला ते आवश्यक केले पाहिजे. सरळ सरळ सांगितलं, इकडून गेलास तर पडशील खड्ड्यात, इकडून जाशील ध्येयाप्रत, तरी देखील आम्ही चुकीच्या मार्गाने गेलो, काय होणार, असं स्पष्टपणाने समर्थ सांगतात. आता याचा अर्थ भौतिक सुखात रमलात, त्याच ध्येयापर्यंत जाल, मौज मजा आहे जीवनाचं ध्येय. पण जर का भगवत प्राप्तीच्या शोधाला निघालात तर स्वाभाविकच आहे, मनुष्य देहाचं जे ध्येय आहे ते ध्येय विवेकाच्या सहाय्यानं, विचाराच्या सहाय्यानं तुम्हाला हे ध्येय प्राप्त होईल. म्हणून सांगितलं ओळखा काय करायचं, आणखीन काय सांगायचं. भगवत प्राप्ती हे ध्येय ठेवावं, विवेकाच्या विचाराच्या सहाय्यानं जावं, याच्यातच सगळं नरदेहाचं खरं म्हणजे साठवलेली आहे गोष्ट ते करावं. आणि ते नाही तर काय होईल हे पण सांगितलं. अविवेकाचे फळ ते दुःख. चुकीच्या मार्गाने गेलं, मौज मजा हेच ध्येय असतं, तर मग काय होणार. अहो मिळाला ना नरदेह, सगळं करून घेऊया, मग बसा, मग त्या ध्येयाची प्राप्ती होईल. मग त्याच्यामधून येणारं दुःख आहे ते सोसावं लागेल. पण देवाच्या शोधाला निघालात, भगवत प्राप्तीच्या शोधाला निघालात तर निश्चितपणानं सुखप्राप्ती होईल असं त्यांनी सांगितलं. काही उणं पडत नाही असं पण सांगितलं. पण समर्थ म्हणतात लोक वेडेपणा करतात,
विवेकानं वागत नाहीत म्हणून असं घडतं. असा हा 30 ओव्यांचा म्हटलं तर खूपच छान समास आहे. 2 गोष्टी आपल्याला जे सांगितल्या आणि या सगळ्याचा अनुभव पण आपल्याला घ्यायला सांगितला. आज आपण खूप साऱ्या शब्द जे जुनेच, जे पूर्वी ऐकलेलेच, पण त्या शब्दांचा आता खरा अर्थ पुन्हा पुन्हा एकदा अनुभवला. जसा आत्मा, अनात्मा, सार, असार, देह, तो जड, त्या देहाला चालवणारा तो आत्मा, पण देहामुळे त्यालाही चंचलत्व आलंय. मग ते चंचलत्व काय आहे? तर आकाशाच्या प्रतिबिंबासारखं आहे. तो परमात्मा, त्या परमात्म्याला ओळखायचं, त्याला ओळखलं की मग आपलं काम झालं. तर त्याला ओळखण्यासाठी नेमकं काय करावं? विचार करावा, विवेक करावा, समजूतदारपणा दाखवावा आणि त्या देवाला शोधलं की आपल्या हृदयाचं काम झालं. असं समर्थाने आपल्याला अगदी सोपं सोपं करून सांगितलं. आज पुन्हा एकदा समास वाचा, म्हणजे आपल्याला मला वाटतं आणखीन चांगल्या पद्धतीने समजेल. आज थांबूया, पुढल्या वेळेस पुढला विचार करू, कारण हाच विचार पुढे जाणार आहे. पण आज आपल्याला खऱ्या अर्थानं देव कुठे ओळखायचा, देव कसा ओळखायचा याची प्रचिती आली आहे. आणि आपल्याकडेच, आपल्या जवळच असणारी गोष्ट आपल्याला सापडत नाही आहे. त्याची खूण, पत्ता सगळ्या समर्थांनी आपल्याला दिलेला आहे. आपल्याजवळ तो आता मिळालेला आहे. त्यामुळे तो आपण शोधून ठेवूया, म्हणजे मग आपल्याला पुढला समास सोपा वाटेल. धन्यवाद. तव स्मरण संतत स्फुरणदा